संवाद पुणे, वृद्धी रियालिटीज पुणे महानगरपालिका आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसेवा ई-लर्निंग स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गणेशाची विविध रूपे साकारलीत। पाषाण सूस लिंक रोडवर असलेल्या या शाळेतील 200 विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेत गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत पर्यावरणपूरक श्री गणेशाच्या मूर्ती साकारल्या। कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दीप प्रज्वलन करून झाले। संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री जायभाये, मुख्याध्यापक शाफी मोन, PH संचालक नरहर पाटील, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत, सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर मंचावर होत्या। बाल गणेश कोथरूड फेस्टिवल अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला। पुणे महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग, संवाद पुणे, सहसंवाद पुणे, अस्तित्व फाउंडेशन आणि वृद्धी रियालिटी या सर्व संस्थांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील मुलांसाठी एक गणेश उत्सवाच्या निमित्त वेगळ्या प्रकारचा उपक्रमाचं आयोजन आपण आज या ठिकाणी मनपा शाळा क्रमांक 47 मुलांची छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय कोथरूड या ठिकाणी केलेलं होतं। या उपक्रमामधून मुलांनी अतिशय एक वेगळ्या प्रकारची कलाकृती, भविष्य काळामध्ये याच्यामधून अनेक प्रकारचे कलाकार निर्माण होतील अशा पद्धतीचं उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे। नक्कीच हा उपक्रम मुलांच्यासाठी अतिशय आनंददायी तर आहेच, पण भविष्यामध्ये याच्यामधून अनेक चांगले कलाकार या महाराष्ट्राला मिळतील अशी या ठिकाणी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि या सर्व संस्थांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो। पुणे महानगरपालिका व संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आमच्या शाळेमध्ये हा पर्यावरणपूरक गणपतीचा जो सोहळा आयोजन केला तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे। विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयक जनजागृती व्हावी आणि आत्ताचं गणपतीचं जे स्वरूप आहे या उत्सवाचं त्याच्यातून एक चांगला संदेश जावा आणि ह्या गणेश उत्सवाला एक वेगळं वळण यावं, ज्या हेतूने टिळकांनी किंवा भाऊ रंगारींनी यांनी जो हा गणपती उत्सव साजरा केला त्याचं उद्दिष्ट राष्ट्र एकत्र आले पाहिजे, समुदाय एकत्र आला पाहिजे, राष्ट्रीय भावना याच्यातून निर्माण झाली पाहिजे आणि अतिशय सुंदर असा हा उपक्रम पुणे महानगरपालिका, पुणे संवादच्या माध्यमातून फार सुंदर हा उपक्रम माझ्या शाळेत आयोजित केला। त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानते। नमस्कार। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव पुण्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि गेली अनेक वर्षानुवर्ष गणेशोत्सव पुण्यात, महाराष्ट्रात आणि परदेशातसुद्धा साजरा होतो। मोठी मंडळी नेहमीच गणेशोत्सव साजरा करतात। गेली 3 वर्ष मोठ्यांचा गणेशोत्सव आम्ही यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये संवाद पुणेच्या वतीने घेत होतो, पण यावर्षी आम्ही सगळे कार्यकर्ते आणि जमल्यानंतर आम्ही ठरवलं की मुलांसाठी कुठल्या गोष्टी होत नाहीत, म्हणून यावर्षी बाल गणेश उत्सव साजरा करायचं ठरवलं आणि गेली 1.5-2 महिना नाट्यछटा, कविता वाचन, विविध स्पर्धा, अशा 5 स्पर्धा, रंगभरण स्पर्धा गेली 2-3 महिने कोथरूड विभागाच्या 30 शाळांमध्ये चालू आहेत। आज इथे शिल्पकलेची स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे। खूप चांगला प्रतिसाद मुलांनी घेतला, 150-200 मुलांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि या सर्व मूर्तींचं ज्या स्पर्धा घेतल्यात त्यांचं 27 ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्य कलादालनामध्ये प्रदर्शन राहणार आहे। सर्व पुणेकरांना ते विनामूल्य आहे आणि त्याच ठिकाणी या सर्व मुलांचा पारितोषिक वितरण होणार आहे। सर्व रसिकांनी त्याची नोंद घ्यावी।